माझा आयफोन घेऊन गाईज म्हणते माझे मित्र येणार आहे, लवकर वॉलपेपर लावून दे. काय हे गुरु हमको तो आपकी जैसी कोई नहीं मिली. तुला लागलेलं आहे. तर स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये. तर मी ज्ञानेश्वर कुराडे, तर हा माझा भाऊ गणेश कुराडे, ह्याला तर ओळखत असाल तुम्ही. तर आज आमच्या चुलत बहिणीच्या लग्न आहे. तर आता अख्खी वराड गेली पुढं. तर आम्ही चाललो आता महाकाळा लग्नाला. हाय गाईज, हे काय म्हणतं बघा. मी आलोय गाईज गावाला. आमच्या गावाचे ब्लॉग बघा, 2 ब्लॉग येणार आहे आज. नाही आज नाही येणार, उद्या येणार. नाही एडिट करायला टाइमच लागेल ना. गाईज हा माझा भाऊ. गाईज चला मग मंगल कार्यालयामध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो. भेटू मग तुम्हाला आता पुढं. माझा मित्र वनराज, माझा गाईज आलोय क्लोज फ्रेंड आहे. आता आम्ही चाललोय बुटं घ्यायला लग्नासाठी. चला गाईज, आम्ही तिघं चाललोय, मी वनराज करण. चला मग जाऊ. तर मी दुकानापाशी बुटं घेतो आता. चला मग बुटं दाखवतो मला कोणती सिलेक्ट करणार. गाईज हा बुटं चूज करतोय. बिलकुल आवडले नाही. हा रानात काम करणारे बुटे मी घेणार आहे आता. प्यारी कोण चप्पल दी भैया, प्यार मोहब्बत से भरी हुई. गाईज बुटं भेटले नाही, नुसतं टाइमपास केलेले. आमचा टाइम घातला गाईजने. त्याला 10 नंबरचा पण बसला नाही, 11 नंबरचा पण बसला नाही, 12 नंबरचा लागत होता. 12 नंबरचा तर बुटच भेटत नाही. चला मग आता लग्नात जाऊ कार्यालयामध्ये. गाईज आता आम्ही वनराजला सोडणार आहे, तो संध्याकाळी येणार आहे. अरे मला घे ना ब्लॉग मध्ये. काय चला मग वनराजला सोडून डायरेक्ट जाऊन तिथं भेटू परत. आता वनराजला सोडलंय आम्ही. आता आम्ही चाललोय मंगल कार्यालयामध्ये. आम्हाला लई फोन येतात, काका मम्मी पप्पा बाबा सगळे फोन येतात. आम्ही चाललोय गाईज आता. तर मित्रांनो, माझ्याकडे काय फोन नाही आहे. तर हेच माझा ब्लॉग तुम्हाला भेटणार. तर हेच ब्लॉग डबल बघा आमच्या दोघांची तुम्ही आता. तर आपली स्प्लेंडर बुलेटची आपण टाकी गच केली आता. काय चला मग जाऊ. तिथं लई फोन येतात, तिथं लई आता माहोल गरम झाले. चला बाय. नाही बाय नाही, तिथे गेल्यावर भेटू परत. पप्पा भेटलेत माझे. तर हे बघा आमची वाट बघत कसं बसले आमची चुलती. गाईज हे कार्यालयाच्या बाहेर थांबले होते. पोचलोय आता आम्ही कार्यालयामध्ये. हा माझा भाऊ. मला मगापासून म्हणतोय ब्लॉग मध्ये घ्या. हा नाव सांग तुझं. विनायक कुराडे. हा अजून बोल ना, अजून काहीतरी तुला बोलता येतं ना सगळं. गाईज याचं तोंड बघून बरोबर बोर होत असं. गाईज सारखं बघून थांबा. हे बबलू कुराडे. गाईज कसं हा माझा आयफोन घेऊन गाईज म्हणते माझे मित्र येणार आहे, लवकर वॉलपेपर लावून दे. काय असं काय हॉल या. माझं नाव विनायक कुराडे. अरे बास गाईज हे बघा सेटअप. खूप सिंपल पद्धतीने लग्न करणार गाईज. गाईज बघा कसं पडतोय. राधा रानी सोबत. हे गुरु हमको तो आपकी जैसी कोई नहीं मिली. प्लीज आज तो कृपा कर दे मेरे को. गाइस भीख मांगने की भी कोई तरीका होता है. साला मैं भगवान से भीख मांग रहा, लोगों से नहीं. आई फुट का. तर आता आम्ही चाललोय राऊंड मारायला. मला काय बुट भेटले नाही. आम्ही तर आता बुट बघून येतो. गाइस आता आम्ही चाललोय गाडी घेऊन फिरायला. चला आता कुठेतरी जाऊ. माग कोण नाही ना. कोण नाही. गाइस चला मग गेल्यावर दाखवतो तुम्हाला कुठं चाललोय आम्ही चाललोय जुनी स्कूलकडे. माझी जी जुनी स्कूल होती 1ली ते 4थी, जिथं मी होतो शिकायला, तिथं चाललोय गाईस. कोणतरी टीचर वगैरे भेटल्यावर लय भारी होईल गाईस. अरे रविवारी आज नाही भेटलं तर लय भारी होईल म्हणतोय मी, म्हणून म्हणतोय ना भेटलं तर. काय चला तुम्हाला जुनी स्कूल दाखवतो गाईस माझी. त्या स्कूलमध्ये गाईस खूप मेमरीज आहे माझी. काय चला मग तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. गाईज सुट्टी आहे रे. ही माझी जुनी स्कूल आहे. 1ली ते 4थी मी इथंच होतो गाईज. मला दिशी आहे तमन घे बाळा. गाईज ही माझी जुनी स्कूल. गाईज हा आमचा 3rdचा क्लास होता. आता तिथं 4th गेले. गाईज बघा माझी जुनी स्कूल. गाईज काय आळचं नाव समर्थ इंग्लिश मिडियम स्कूल. गाईज हे ग्राउंड. आम्ही गाईज जेवायला त्या झाडाखाली बसायचो आम्ही. आणि अजून
आता नवीन बस घेतली गाईज. जेव्हा मी होतो शाळेत तेव्हा एकच बस होती. आता गाईज कोणच नाही गाईज शाळेत. आज रविवार सुट्टी असल्यामुळं. तर चला जाऊ आता परत इथून. क्रिस का गाणं सुनेगा क्या? हा क्रिस का गाणं सुनेगा? क्रिस हा रुसलाय माझ्यावर गाईज. त्याला गाडी चालवायला दिली नाही गाईज मी. म्हणते जा मी येणार म्हणते गाईज. बघू आता त्याची मजा बघा गाईज. आता त्याला मी पण नेत नसतो गाईज. आता बघा गाईज. हा बघा गाईज वळवतो गाडी. रुसून कसं चाललंय गाईज तो. ते म्हणते गाडीत बसणार नाही गाईज. आता त्याला गाडी चालवायला दिली नाही म्हणून. ए बस ना. अरे बस ना. ए करण बस. अरे देतो म्हणलं ना तुला गाडी पुढं. पोरं घेतो आम्ही. अरे पुढं. अरे पुढे देतो ना गाडी तुला. ब्लॉक चालू आहे. तू शिवाय नको देऊ. ब्लॉक चालू करू ना. गाईज बघा हवा कसं करतो मोबाईल घेऊन. आणि मला धमकी देते गाईज. बरं गाईज कोणाला तरी फोन करते. बघू आता किती वेळात कोण येते घ्यायला न्यायला. तो गाडीत बसा ना गाईज. त्याला गाडी येत नाही. गाडी मागतोय गाईज. म्हणते गाडी चालवायला ते गाईज. आज लग्न पिकलं ठोकन बिकन म्हणून देत नाही गाईज मी. हा ते मोबाईल माझ्याकडे. त्यांना दुसऱ्या नंबरवर फोन कर. त्याला कसं बस मी परत आणले. भांडणं करत होता गाईज माझी. हे गाईज माझ्याशिवाय राहू शकत नाही गाईज. तर मित्रांनो तर आता विषय काय झाला ना. भाऊ तर भाऊ असते. भावाला कधी विरोध मान नका. तरी लहान भाऊ त्याच्यामुळे मोठा भाऊला माफ करतो. आता गाईज इथे माझे बाबा बसलेत. माझ्या बाबाचं नाव शिवाजी आहे. बाबा काय म्हणता? काय नाही बरं. अभिनंदन. अभिनंदन. व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ बनवतोय. बड्डी इकडे. गाईज आमच्या घरात सगळ्यांनाच लाड करणारे माझे बाबा. आणि बघू शकतो गाईज. आम्ही खुर्च्या लावतो सिक्वेन्स मध्ये. इकडं खुर्च्या लावायचं चालू आहे काम. आम्हाला आता हे आमचे काकाश्री भेटल्यात. आता करण आता अर्जुनने काही नवीन बोटं घेऊन आलाय. अर्जुन आता करणला पण घ्यायच्यात. करणचे पप्पा रायडर आहे गाईज. करणचे पप्पा. आता आम्ही फोटोशूट करणार आहे. गाडी माग आणली आता. आता ही साक्षी माझी बहीण साक्षीचा फोटोशूट करायचे गाईज आम्हाला खास. साक्षीकडे सर गाईज फोटोशूट करतो आता. चला मग. ते पोरं मला बेजार केले आता. त्यांची मी फोटो पण नाही काढणार राव आता. आता तिकडं नवरदेवचे जेवढे पाहुणे होते तेवढे सगळे आल्यात. इकडं जेवायचे सेक्शनमध्ये आलो. माग पोरांना भूक लागली. पोरं जेवतात. चला. तर आता तुम्हाला पब्लिक दिसत असेल. सगळे पाहुणे मंडळी आले. तर मग आम्ही इथं स्टेजवर येऊन बसलोय. आयफोन घेऊ नका राव. आयफोनची चार्जिंग लय लवकर संपलेली आहे. हे बघा 16 Pro Max इथं लावलेला आहे. तर तुम्हाला दाखवतो आता पुढला नजारा. ते बघा. ते बघा पाहुणे मंडळी सगळे आले. तर आम्ही डायरेक्ट इथं स्टेजवर बसलेलो आहोत. हा हे गोदावरी मंगलकारी. आता लग्न बाजूला ठेवलं आम्ही. आता आमचे फोटोशूट काढून घेतोय. आम्हाला अजून कपडे पण चेंज करायचे. अजून दुसरे घालायच्यात. हे आता त्याचे फोटो काढतो. मग ते माय काढणार. चला मग तुम्हाला फोटो माझ्या इंस्टाग्रामवर बघा गाईज. सगळे फॉलो असतात मला. गाईज मस्त फेटा वगैरे बांधलाय. कपडे पण चेंज केलेत आता. व्हाईट पॅन्ट व्हाईट शर्ट. कसा आहे एक मित्र येतोय गाईज. वनराज मागाशी भेटला होता. त्याला मी थांबलो आता बाहेर घेतलं येऊन. काय माहिती गाईज केव्हा येतोय. ते आल्यावर परत जाऊ गाईज फोटो काढायला. गर्दी बघा गाईज. आता आम्ही तिथं जाणार आहे फोटो काढायला. गाईज हा पण ब्लॉग बनवतो. माझी मोबाईलची चार्जिंग संपली आहे. हा गाईज आहे. चला जाऊ द्या गाईज. काय नाही म्हणत. आता फोटो काढतो गाईज आम्ही. माझा मित्र आलाय गाईज. लय वेळ लावला गाईज यांनी. मी याला सकाळपासून 10 तरी फोन केले असताना आता आलाय. चला गाईज मग आता लग्न लावतो. आम्ही आता आलोय. हे बघा गाईज. आता करणला लोंढरा आलाय. आम्ही बसलोय माग. कारण वाईट घातले गाईज आम्ही. ते अक्षता टाकायच्या वेळी खराब होऊ शकतो शर्ट म्हणून. सगळ्यात मागं बसलोय आम्ही.
जरा लग्न लावल्यावर दाखवतो. लग्न लागलेलं आहे म्हणजे चालू आहे. Guys, आपला ब्लॉग पण थोड्याच वेळा संपणार आहे. लग्न झालं. Guys, लग्न लागलेलं आहे. गाडी साईडला लावायला लागणार गायज. आम्ही गाडीमध्ये लावली, गाडी साईडला लावायची. आता लग्न लागलेलं आहे. आता फोटो शूटिंग चालू आहे तिकडं. आम्ही पण एक फोटो काढतो मग घरी जातो. मग गाईज नवरा नवरी लग्न लागलेलं आहे. नवरी गाईज चला आता फोटो बिटो काढून चालू आहे. गाईज आता लग्न झालंय, सगळं झालंय. आता ब्लॉग संपवायची बारी आली. आता सगळी गेली, अख्खा मोकळं झालंय. इथं बसल्यात पप्पा, इथं काका. आता चला मग ब्लॉग संपूया आता. अर्जुन म्हणते मला ब्लॉग मध्ये घेतलं नाही. बाय गाईज, बाय कर. कॅमेरावर हात ठेव. बाय गाईज.